नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। तर आज आपण कुरकुरीत कोथिंबीर वडी कशी बनवायची ते बघणार आहोत। कोथिंबीर वडी तळून ही तेलकट दिसणार आणि लागणारही नाही। कमी तेलामध्ये आणि खूप जास्त कुरकुरीत आजपर्यंत चांगली खरपूस झालेली आहे आणि खूप जास्त चविष्ट कोथिंबीर वडी तयार होते। चला तर मग रेसिपी बघूया कशी बनवायची ते। कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी इथे एक जुडी कोथिंबीर घेतली आहे। ते पाण्याने स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले आहे। मी इथे एक मोठं भांड घेतलं आहे, त्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। त्यानंतर एक चमचा जिरं, एक चमचा ओवा घातले आहे। त्यानंतर एक चमचा तीळ घातला आहे। त्यानंतर अद्रक लसूण वाटून घातला आहे एक चमचा। त्यानंतर 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घातले आहे आणि 1 चमचा गरम मसाला घातले आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। मिक्स करून झाल्यानंतर 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घालत आहे। त्यानंतर 2 वाटी बेसन घातले आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यावर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे। जसं आपण भाकरीसाठी मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं आहे। अशा या पिठापासून तुम्ही तुमच्या आवडीनुसार रोल करू शकता। एकदम छोटे आणि पातळ करा। पातळ रोल असल्यामुळे पटकन ते शिजले सुद्धा जातात आणि कापताही येतात व्यवस्थित। आपण असे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत। त्यानंतर लांबट आकाराचे वडे घेणार आहोत। इतका पिठापासून 2 मध्यम आकाराचे रोल्स तयार झालेले आहेत। आता फायनली आपण स्टीम करून घेणार आहोत। तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर स्टीमर मध्ये सुद्धा स्टीम करू शकता, किंवा नसेल तर अशी चाळणी घरामध्ये चाळण असते, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून चाळणला वड्या चिकटून बसू नये आणि काढताना त्या सहज काढता यावेत। त्यानंतर वड्या थोड्या थोड्या अंतरावर ठेवून द्यायचं आहे। आता हे स्टीम करण्यासाठी इकडे कढईमध्ये ग्लास भरून पाणी चांगलं उकळून घेतलं आहे आणि यावर ही अशी चाळण ठेवायची आहे। आता याला झाकण लावून साधारण 20 मिनिट स्टीम करून घ्यायची आहे। इथे साधारणतः 20 मिनिट झालेले आहेत। 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता वड्या चांगल्या शिजलेल्या आहेत। आता याच्या वड्या कापून घेऊयात। सुरीने कापून घेताना सुरीला तेल लावा। तुम्ही इथे बघू शकता मस्त तुकडा असा वड्याचा मस्त पडलेला आहे। एकदम छान असा वड्या कापताना तुम्ही इथे बघू शकता बिलकुल पिठाचा भुगा होत नाही। चांगलं वड्या कापले जात आहेत। आणखीन एक गोष्ट, कापताना एकदम पातळ कापा, म्हणजे तळल्यावर चांगली कुरकुरीत होते। आपण वड्या छान कापून घेतले आहेत। आता त्याला छान असं तळणार आहोत। आता या वड्या तळण्यासाठी एका कढईमध्ये चांगलं कडकडीत तेल गरम करायचं आहे। आता या तेलामध्ये वड्या सोडल्या आहे। आता 1 ते 2 मिनिटासाठी वड्या तळून घ्यायचे आहेत। अशी ही वर खाली करत तळून घ्यायची आहेत। तुम्ही इथे बघू शकता असा हलकासा रंग बदललेला आहे। छान क्रिस्पी एक मस्त अशी कोथिंबीर वडी खाण्यासाठी तयार झालेली आहे। बघू शकता किती छान दिसत आहे। चवीलाही खूप छान लागते। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग।